सकाळी 6 वाजता एक 25 वर्षांची महिला आपल्या प्रियकराला फोन करते आणि म्हणते की तुला मला एकदा भेटायचे आहे. प्रियकर अगोदर नकार देतो, पण मुलगी म्हणते की आपण दोघे एका लॉजवर भेटणार आहोत. त्यानंतर मुलगा तिच्या बोलण्यात येतो आणि दोघे एका लॉजवर भेटण्याचे ठरवतात. दुपारी 1 वाजता मुलगी आणि मुलगा त्या लॉजवर पोहोचतात. लॉजमध्ये गेल्यानंतर दोघांचे एकमेकांशी बोलणे सुरू होते. खोलीमध्ये मुलगी मुलाचे कपडे काढते आणि त्याला पलंगावर झोपवते. त्याची टी-शर्ट त्याच्या तोंडावर टाकते आणि त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवत असताना अचानक मुलगी त्या मुलासोबत असे काहीतरी करते की त्यानंतर त्या लॉजमधील सर्व लोक आणि आजूबाजूचे सर्व लोक त्या खोलीच्या बाहेर येऊन थांबले होते. त्या खोलीमध्ये फारच भयंकर घटना घडली. नेमके काय घडले, संपूर्ण प्रकरण सविस्तर जाणून घेऊया. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर नागपूर जिल्ह्यातील खेडगाव नावाच्या गावात प्रिया कदम नावाची 25 वर्षांची महिला आपल्या नवऱ्यासोबत राहत होती. प्रियाचा नवरा रमेश हा बस कंडक्टर म्हणून काम करत होता. रमेश दिवसभर आपल्या कामावर असायचा तर प्रिया एकटी घरी असायची. प्रियाला अजून एकही संतान नव्हते, त्यामुळे प्रिया दिवसभर घरी आपला मोबाईल बघत बसत असे. पण एक दिवस अचानक प्रियाचा मोबाईल खराब झाला. त्यामुळे प्रिया आपल्या नवऱ्याला सांगून मोबाईल दुरुस्त करण्यासाठी बाजारात गेली. बाजारातील विजय नावाच्या एका दुकानात ती गेली होती. दुकानातील मुलासोबत तिची ओळख झाली. त्या मुलाचे नाव विजय होते. दुकानदार विजय आणि प्रिया हे दोघे एकमेकांशी बोलू लागले. प्रिया दिसायला खूप सुंदर होती, त्यामुळे विजय तिच्या प्रेमात पडला आणि दोघे बोलता बोलता एकमेकांचे मोबाईल नंबर देवाणघेवाण करतात. प्रियासुद्धा विजयच्या प्रेमात पडली होती. हे दोघे एकमेकांना फोनवर बोलू लागले होते. 1-2 महिने दोघांचे असे फोनवर बोलणे सुरू होते. नंतर दोघे एकमेकांना भेटू लागले होते. आता प्रियाला आपल्या नवऱ्यापेक्षा जास्त विजयसोबत प्रेमसंबंध ठेवायला आवडत होते. काही दिवसानंतर प्रिया विजयवर दबाव टाकू लागली की तू माझ्यासोबत लग्न कर आणि आपण दोघे एक नवीन संसार सुरू करूया. पण विजयला आपल्या आईवडिलांच्या सांगण्यानुसार लग्न करायचे होते. त्याला प्रियासोबत फक्त प्रेमसंबंध ठेवायचे होते, कारण प्रियाचे अगोदरच लग्न झाले होते. त्यामुळे कोणताही मुलगा एका विवाहित महिलेसोबत लग्न करणार नव्हता. प्रेम होण्याचे इथे कोणतेही चान्स नव्हते. या दोघांनाही आपली वासना पूर्ण करायची होती. पण प्रियाने विजयकडून काही अपेक्षा ठेवल्या होत्या, जसे की विजय तिच्यासोबत लग्न करेल, ती आपल्या नवऱ्याला सोडून देईल आणि हे दोघे आपला एक नवीन संसार सुरू करतील. असे हे दोघांचे विचार चालू होते. पण हे सगळे उलटे होऊ लागले होते. आता विजय हा प्रियापासून दूर जाण्याचा प्रयत्न करू लागला होता. पण प्रिया ही वारंवार त्याला फोन करायची. फोन उचलला नाही तर ती विजयच्या दुकानात जात होती. या कारणामुळे विजय आपले दुकान जास्त करून बंदच ठेवत होता. आता प्रिया ही विजयच्या घरापर्यंत जाऊन पोहोचली. ती विजयला भेटते आणि विजयला म्हणते की जर तू माझ्या मागण्या पूर्ण केल्या नाहीस तर मी तुझ्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करेल. एवढेच नाही, मी तुझ्या संपूर्ण कुटुंबाच्या विरोधात पोलिसात कंप्लेंट दाखल करेल की तुम्ही माझी फसवणूक केली आहे. माझ्यावर बलात्कार, छेडखानी असे विविध गुन्हे दाखल करेल. पण विजयला वाटले होते की ही एक विवाहित महिला आहे, एवढे सर्व करणार नाही. पण दुसरीकडे तिच्या नवऱ्याला काहीच माहिती नव्हते आणि प्रिया याचा भरपूर फायदा घेत होती. शेवटी प्रियाने रागारागात पोलिसात तक्रार दाखल केली. तिने पोलिसात कंप्लेंट दाखल केली की विजयने तिच्यावर बलात्कार केला, तिच्यावर अत्याचार केला आहे. यानंतर पोलिसांनी विजयला अटक केली, पण काही दिवसानंतर त्याला जामीन मिळाला होता. नंतर प्रिया अजून एकदा विजयला वारंवार फोन करू लागली होती. पण विजयला आता प्रियासोबत कोणतेही संबंध ठेवायचे नव्हते, कारण अगोदरच विजयची खूप बेइज्जती झाली होती. त्याचा नाईलाज होता. त्यामुळे त्याने आपला फोन कायमसाठी बंद केला आणि तो आपल्या एका नातेवाईकाच्या घरी निघून गेला. पण विजयचे इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाउंट चालू होते. त्यामुळे प्रिया ही विजयला फेसबुकवर संपर्क करते. शेवटी विजय तिला इग्नोर करू लागला, पण प्रिया अजून त्याला त्या धमक्या देत होती. नंतर विजय हा तिला शेवटचे एकदा बोलण्याचा निर्णय घेतो. तारीख होती 24 ऑक्टोबर 2024ची. त्या दिवशी सकाळी 5 वाजता प्रिया विजयला फेसबुकवर बोलते की एकदा शेवटचे आपण दोघे भेटूया. पण सुरुवातीला विजय नकार देतो, पण प्रिया त्याच्यावर खूप दबाव टाकते आणि म्हणते की काहीही कर, आज तू नागपूरमध्ये असलेल्या बसस्टँडच्या समोर एक लॉज आहे, त्या लॉजमध्ये आपण दोघे भेटूया. तर विजय तिची ही मागणी पूर्ण करतो. दुपारी विजय आपल्या नातेवाईकाच्या घरून नागपूरला पोहोचतो आणि प्रिया पण आपल्या घरून नागपूरला पोहोचते. हे दोघे दुपारी 1 वाजता श्री लॉज या लॉजमध्ये पोहोचतात. दोघेही लॉजमध्ये गेले. लॉजच्या खोलीमध्ये विजय आणि प्रिया दोघे एकमेकांशी बोलत होते. पण बोलता बोलता प्रिया ही विजयसोबत संबंध ठेवण्याचा हट्ट करते. विजय पण तिच्या या जाळ्यात अडकतो. नंतर प्रिया विजयची पॅन्ट काढते आणि त्याचा शर्ट काढून त्याच्या तोंडावर फेकून देते. प्रिया ही विजयसोबत शारीरिक संबंध ठेवत असते आणि त्याच वेळेस प्रिया आपल्या बॅगमधून एक चाकू काढते आणि विजयचे लिंग तिने कापून फेकले होते. विजय हा जोरजोरात ओरडू लागला होता. त्याचे आवाज एवढे तीव्र होते की त्याच्या आवाजाने आजूबाजूचे आणि लॉजमधील सर्व लोक हे त्यांच्या खोलीसमोर येऊन जमले होते.
आता प्रिया त्याच ठिकाणी उभी राहून विजयला बघत होती. विजय पण जोरजोरात ओरडत होता, पण प्रियाला काही देणे घेणे नव्हते. शेवटी हॉटेलच्या स्टाफने त्यांच्या रूमचा दरवाजा तोडला आणि समोरचे दृश्य फारच भयंकर होते. विजयचे लिंग बाजूला पडलेले होते, पलंगावर सर्व रक्तच रक्त होते आणि त्याच लोकांनी प्रियाला पकडून ठेवले आणि त्यांनीच विजयला दवाखान्यात दाखल केले. त्यांनीच पोलिसात कंप्लेंट दाखल केली होती. नंतर पोलिसांनी प्रियाला अटक केली आणि विजयची अशी अवस्था झाली की विजयच्या आयुष्यात काहीही होऊ शकत नाही. बाकी या घटनेने विजयचे संपूर्ण आयुष्य बर्बाद झाले. प्रिया आपल्या नवऱ्याला सोडून देते आणि आपल्या आईवडिलांसोबत राहू लागते. आता प्रिया समोर देखील विजयसोबत संपर्क करेल का, त्याला बोलेल का, हे काही माहिती नाही. तुम्हाला या सर्व घटनेबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच सत्य घटनेसोबत.